नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण तयार करणार आहोत नॉनव्हेजपेक्षाही भारी चवीला भन्नाट अशी ही रस्सा भाजी. ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. ही भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बेसन लागणार आहे. इथे मी 1 कप बेसन घेतले आहे. स्वच्छ चाळून घ्यायचं आहे हे बेसन. यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया. त्याचबरोबर 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ घालून घेतले आहे आणि इथे मी अर्धा चमचा ठेचलेला लसूण घेतला आहे. आता हे सर्व जिन्नस आहेत ना छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याचे घट्टसर असे बॅटर बनवायचे आहे. आपण भजी तयार करतो ना त्यापेक्षाही अगदी घट्टच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी थोडे पाणी घालून घेतले आहे आणि याचे घट्ट असे बॅटर तयार करून घेते. इथे आपले हे बेसन तयार आहे. यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेऊया, छान मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपण बाजूला ठेवून घेऊया. एकीकडे कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान गरम झाले आहे. अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडली की लगेचच यामध्ये जिरे घालून घेऊया. इथे मी खोबरे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता ही छान तेलामध्ये परतून घेऊया. इथे मी एका टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली आहे. ही या तेलामध्ये घालून घेऊया आणि हे छान तेलामध्ये परतून घेऊया. आता इथे मी 1 कांदाही मिक्सरला बारीक करून घेतला आहे. याचे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता कांदा, कोथिंबीर आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. तर 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटू लागले आहे. आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया. हळदी पावडर, धने पूड, लाल मिरची पावडर, 2 चमचा सोलापुरी काळा मसाला घालून घेतला आहे. त्याचबरोबर इथे मी गरम मसालाही वापरला आहे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे असेच परतून घ्यायचं आहे. मसाला जर कढईला चिटकू लागला असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घालून घेऊया, म्हणजे हा मसाला कढईला चिटकणार नाही आणि छान मिक्स करून घेऊया. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं हा मसाला छान तेल सुटेपर्यंत असाच शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त मसाल्याला तेल सुटले आहे. हे पहा, वरून कोथिंबीर घालून घेऊया. फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली ना खूप छान भाजीला चव येते. छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी मटार घेतला आहे. ऑप्शनल आहे मटार वापरणेही, परंतु आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये बाजारात मटारही भरपूर प्रमाणात आलेला आहे. तर यामध्ये मटार घालून घेऊया आणि मटारही 2 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेऊया, जेणेकरून मटारही कच्चा राहणार नाही आणि या मसाल्याची चव आहे ना ती या मटारमध्ये छान उतरेल. इथे 2 मिनटं झालेले आहेत. छान आपला मटारही मऊ झाला आहे. छान एकदा मिक्स करून घेऊया. हे पहा, मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार होते. घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता वरून पाणी घालून घेऊया. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातले आहे. तुम्हाला कितपत रस्सा दाटसर पाहिजे तेवढे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतले आहे. वरून चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आता झाकण ठेवूया आणि याला छान दणकून उकळी येऊ देऊया. हे पहा, इथे आपल्या ह्या रश्श्याला उकळ येऊ लागला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा उकळ येऊ लागला आहे. उकळ आल्यानंतरच यामध्ये हे बेसन आपण तयार करून घेतले होते ना त्याची असे भजी सोडून घ्यायचे आहेत. जर उकळ न येता तुम्ही जर बेसन त्यामध्ये सोडले तर ते गोळे आहेत ना असे गोळे न राहता असे मॅश होतील आणि त्याचे बेसन तयार होईल. तर इथे मी हे बेसन एकदा छान मिक्स करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता जास्त सैलही करायचे नाही. हे पीठ आपल्याला हाताने सोडता येईल ना असे घट्टसर ठेवायचे आहेत, म्हणजे याला आकार छान येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले हे रस्सा छान उकळला आहे आणि मी हे बेसन सोडून घेत आहे. असे छोटे छोटे गोळे या रस्स्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गोळे शिजल्यानंतर असे मोठे होतात, त्यामुळे छोटे सोडायचे आहेत. आता इथे मी सर्व गोळे सोडून घेतले आहेत. आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं ही
असे शिजवून घेऊया. लगेचच त्यामध्ये पळी किंवा चमचा घालायचा नाही, ते लगेचच मॅश होऊ शकतात. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता, मस्त शिजत आहेत आणि शिजून असे वरती आले आहेत रश्श्यावरती. आता आपण यामध्ये पळी घालून छान मिक्स करूया. आपले गोळे वरती आले ना तरच समजायचे की आपले हे गोळे शिजले आहेत. आपण ज्यावेळेस गोळे रश्श्यामध्ये सोडले होते ते त्यावेळेस तळाशी जाऊन बसले होते. आता हे हलके झाले आहेत, शिजले आहेत. आणखीन 2 मिनटं मी हा रस्सा शिजवून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे. तर अगदी 5 मिनटामध्ये आपली ही रस्सा भाजी बनवून तयार आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. हा रस्सा तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. एक नंबर लागतो, एकदम टेस्टी असा. चला तर मग आता आपला हे गोळेही छान शिजले आहेत. आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.